नमस्कार मंडळी. आज मी बनवली आहे सगळ्यांना आवडणारी डाळ खिचडी, तेही अगदी कमी साहित्यात. त्यासाठी मी तूर डाळ, मूग डाळ, तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मग ते कुकरमध्ये तेल टाकून परतून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि साजूक तूप टाकलेलं आहे. लागेल तेवढं पाणी घालून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तांदूळ एकदम व्यवस्थित शिजला पाहिजे. मग आता फोडणी टाकायला घेतली. तेलात जिरे आणि मोहरी तडतडायला टाकून दिले. लसूण टाकला, तमालपत्र टाकून फ्राय करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकून सगळं मिक्स करून घेतलं. आता चवीसाठी मसाले टाकले. किचन किंग मसाला, धने पावडर, जिरे पावडर, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ हे सगळं टाकून एकत्रित करून घेतले. त्यानंतर थोडेसे पाणी ओतले. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण जो भात शिजवलेला होता तो त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि तूप टाकायचे 2-3 चमचे आणि झाकून ठेवून त्याला एक वाफ येऊन द्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि